नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण हेळम तालुका देवणी जिल्हा लातूर या गावी असून प्रगतिशील ऊस उत्पादक शेतकरी महेश कांतराव शिरपोरे यांच्या PDN 15-012 या ऊसाच्या बेने प्लॉट प्रक्षेत्रामध्ये असून सध्या बेने विक्री चालू झालेली आहे। PDN 15-012 हा ऊस त्यांनी जवळपास 30 ते 32 कांड्यापर्यंत जोपासलेला आहे। 10 महिन्याचा ऊस आहे। प्रत्यक्ष यशोगाथा आपण त्यांच्या जुबानी ऐकूया। नमस्कार महेशराव। नमस्कार सर। आपण आपलं पूर्ण नाव, गाव, मोबाईल नंबर सांगावा। माझं नाव महेश कांतराव शिरपोरे, राहणार हेळम, तालुका देवणी, जिल्हा लातूर। माझा मोबाईल नंबर आहे 98 22 12 87 88। ठीक आहे। आपण हा ऊस कुठून आणला गेल्या वर्षी? ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथून ऊस आणलेला आहे। किती आणला? मी जवळपास 1.25 टन ऊस आणलो होतो। किती क्षेत्रासाठी? 1 एकरसाठी। म्हणजे आज सध्या आपलं हे 15-012चं क्षेत्र 1 एकर आहे। अच्छा, ठीक आहे। कशी लागवड केली होती? सर मी 2 डोळ्याचं बेन 1 फूट अंतर ठेवून लावला होता त्यामध्ये। बर, सरी अंतर किती होतं? 4.25 फुटा सरी होती। 4.25 फुटाचे। खताचा बेसल डोस वगैरे काही विशेष प्रॅक्टिस वगैरे केली आहे का आपण? लागवडीपूर्वी मी 15-15 मिश्र खत हे लागवडीपूर्वी सरीमध्ये टाकून दिलं होतं। त्यानंतर पानद्वारे लागवड केली। नंतर युरिया 10-26-26 सुपर असे डोस दिले। ड्रिप दिसत आहे? हा, ड्रिपद्वारे सुद्धा काही खताची परत मी स्लरी सुद्धा आपले जे जीवामृत आहे वा वा ते पण ह्या प्लॉटला दिलेलं आहे। म्हणजे थोडक्यात सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सुद्धा हा प्लॉट तुम्ही मेंटेन केलेला आहे। अतिशय चांगली बाब आहे महेशराव। ऊस या पिकाला शक्यतो रासायनिक पद्धतीनेच वाढवणे आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे, परंतु आपण या ठिकाणी जीवामृताचा वापर करून जवळपास 30 ते 32 कांड्याचा ऊस या ठिकाणी दिसत आहे। अतिशय आपले अभिनंदन आहे। तर आपण शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? हा ऊस लावणीसाठी चांगला आहे। यांना वन्य प्राण्याचा कुठला त्रास नाही, आडवा पडत नाही आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न भेटत, म्हणजे रानडुकराचा उपद्रव नाही। अच्छा, दिसत आहे जवळपास सगळा ऊसच या ठिकाणी सरळ वाढलेला दिसत आहे महेशराव। तर आपण या ठिकाणी बेनेसाठी विकत आहे, तर काय दर आहे टनाचा आपला? मी 4000 रुपये टन देत आहे सर। अच्छा, ठीक आहे। तर आपण असंच शेतकऱ्यांसाठी चांगल्यातले चांगले ऊस बियाणे तयार करून तालुक्यामध्ये प्रसारित करावे हीच अपेक्षा व्यक्त करतो। मी आता नवीन एक वाहन आणलेलं आहे पाडेगाव संस्थेनं 13-007। अच्छा, हा पण ऊस मी आता सध्या प्लॉट आहे सध्या तयार। बर, त्याचं पण लवकरच मी मार्गदर्शन करेन शेतकऱ्याला। ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद।